श्रीमद भगवद्गीता अध्याय 3 श्लोक 42. इंद्रियाणि पराण्याहुर इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः. स्थूल शरीरापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ मानली जातात. इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धीपेक्षाही तोच म्हणजे आत्मन श्रेष्ठ आहे. वरवर सरळ दिसणाऱ्या या श्लोकात गहन अर्थ दडलेला आहे. इंद्रियाणी पराण्याहु म्हणजे शरीर किंवा विषयांच्या पलीकडे इंद्रिय म्हणजे पंचेंद्रिय आहेत, कारण त्यांच्यामुळे आपल्याला ज्ञान संवेदना होत असते. म्हणजे कान, नाक, डोळे, जिव्हा, त्वचा यांच्याद्वारे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध याचा अनुभव होतो. इंद्रियेभ्य परम मन म्हणजे इंद्रियापेक्षा श्रेष्ठ मन आहे, कारण मन इंद्रियांना जाणतं, पण इंद्रिय मनाला ओळखत नाहीत. इंद्रियाद्वारे घेतलेले हे सगळे अनुभव म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आपल्या मनात साठवले जातात. मनसस्तु परा बुद्धी म्हणजे बुद्धी मनाला जाणते. म्हणजे मन शांत आहे का व्याकुळ आहे हे बुद्धीला समजतं, पण मनाला बुद्धी जाणवत नाही. तात्पर्य बुद्धी मनाला तसंच त्याच्या संकल्प विकल्पाला जाणते, म्हणून मनापेक्षाही श्रेष्ठ बुद्धी आहे. आणि बुद्धीच्या पलीकडचा श्रेष्ठ स्वामी तो आत्मन आहे, साक्षी चैतन्य. इथे भगवान श्रीकृष्ण काम आणि क्रोध म्हणजे इच्छा आकांक्षांवर प्रभुत्व कसं मिळवावं यासाठी एक मॉडेलच सांगतायत 4 स्तरांवरचं. म्हणजे प्रथम विषय, नंतर पंचेंद्रिय, त्याचं प्रकाशक मन, त्यापेक्षा श्रेष्ठ आणि मनाचं प्रकाशक म्हणजे बुद्धी, आणि बुद्धीपेक्षा श्रेष्ठ म्हणजे त्याचा प्रकाशक साक्षी आत्मन. लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे हळूहळू आत बघताना सगळ्यांचा प्रकाशक म्हणजे आत्मन, द सेल्फ किंवा साक्षी चैतन्य. इथे प्रकर्षानं कठोपनिषदातल्या रथाशी साधर्म्य जाणवतं. कठोपनिषदात रथाची कल्पना मानवाच्या जीवन आणि आत्मज्ञानाचं वर्णन करतं. या रथाचे 5 घोडे म्हणजे आपले ज्ञानेंद्रिय, म्हणजे डोळे, कान, नाक, जिव्हा, त्वचा. घोड्याचे मार्ग ज्यावर ते धावतात म्हणजे विषय किंवा आपल्याला होणारे अनुभव, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. घोड्यांवरचा लगाम म्हणजे मन. रथाचा सारथी बुद्धी आणि या रथाचा स्वामी म्हणजे आत्मन, साक्षी चैतन्य. अशी ही सुरेख उपमा आहे. म्हणजे रथाचे हे 5 घोडे आपले पंचेंद्रिय डोळे, कान, नाक, जिव्हा, त्वचा हे धावतायत. कशाकडे? तर विषयांकडे, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंधाकडे. त्यावर लगाम म्हणजे मन, तो जर हलका सोडला तर हे घोडे उधळणार. मग या मनावर ताबा कुणी घेतलाय? तर रथाच्या सारथ्याने म्हणजे बुद्धीनं. आणि या सगळ्यांना प्रकाशमान करतोय तो म्हणजे साक्षी चैतन्य, आत्मन. थोडक्यात काम, क्रोध किंवा इच्छा आकांक्षावर ताबा मिळवण्यासाठी 3 स्तरावरच्या शिस्तीची गरज आहे. विषयांवरची शिस्त म्हणजे आपण काय बोलतो, ऐकतो, बघतो वगैरे वगैरे. दुसरी म्हणजे मनावरची शिस्त,
उपनिषदात समनस्क असा शब्दप्रयोग केला आहे. म्हणजे स्थिर आणि एकाग्र मन, कॉन्सन्ट्रेटेड अँड फोकस्ड माइंड. त्यासाठी मनशुद्धीची आवश्यकता आहे. आणि तिसरी म्हणजे बुद्धीची शिस्त, ज्यात सत्याचा शोध घेता येईल, म्हणजे वेदांत. आणि त्याची पद्धत म्हणजे श्रवण, मनन, निधिध्यासन. ओम शांती शांती शांती. हरिः ओम तत्सत.